हुताशिनी पौर्णिमा म्हणजे होळी पौर्णिमा. या होळी पौर्णिमेला होळी घातली जाते, झावळाने अशी सजवली असते, नारळाची तोरणं त्याला लावतात, आंब्याचं एक रोपटं असतं म्हणजे फांदी, आणि त्याला आग लावतात रात्री 12 वाजता. आणि नंतर शिमगोत्सव तिथून साजरा केला जातो. तिथं 2 अशा चुडी लावलेल्या जातात. आता तुम्हाला ते चित्र इथं दिसणार नाही कारण ते आता इथं नाहीये. आणि तिथून तो शिमगोत्सव म्हणजे जो नाचा असतो ना तो तिथं नाचतो. तो नाचल्यानंतर 2 दिवसांनी हा शिमगोत्सव म्हणजे ही मुलं आहेत ना, ही घरोघरी नाचतात आणि जे काही रक्कम जमा होईल त्यातून त्यांना काय कॉस्ट्युम पाहिजे तो खरेदी करतात. राहिलेली रक्कम मंदिरासाठी अर्पण करतात. असा हा 9 दिवसाचा शिमगोत्सवाचा कार्यक्रम होतो. हुताशिनी पौर्णिमेपासून 9 दिवस असा हा कोकणातील शिमगोत्सव आहे. आणि त्या शिमगोत्सवासाठी बाहेरगावी जे कार्यरत असलेली लोक सुद्धा गावामध्ये येतात आणि ह्या शिमगोत्सवामध्ये भाग घेतला जातो त्यांनी. आणि हा शिमगोत्सव साजरा केला जातो. गावातली लोक तर असतातच असतात, पण बाहेरगावी जी असलेली नोकरी धंद्यासाठी ती सुद्धा लोक येतात. धन्यवाद, नमस्कार. बाबा रे गरुड चल जल्दी चल, दे 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 गरुड़ को देना. आला आला गरुड आला.
हे ठेवलेलं कुठे? ठीक आहे. घरात येऊ दे. घरात पाठ ठेवा. थांब जरा शांत जा. धीर धर.